70-80 बकरी असली का नाही हा कसा बी नोकरदाराला लढूया हा कसं बी नाही ऐकत. नाही पिकं पाडणार नोकरदार नोकरदाराला फिकच पाडणार. 101%. होय. बरं आता बरीच जणांना मी विचारतो बरं का, बऱ्याच जणांनी मला सांगितला बी अनुभव की बाबा एका एकाची 100 आहे, एका एकाची 200 हो. 300 बी बकरी आहेत. हायजी हायजी काय काय जणांची तुम्हाला सांगतो 20 पासन 30 40 50 शेरड बी. हायजी पण ती म्हणताना म्हणतात की बाबा शेरडाच्या पायावर बाबा आम्ही 5-6 एकर जमीन बी घेतली, हिर मारली, सगळं केलं बांगला बांधला. सगळं केलं. म्हणजे त्यांची अशा पद्धतीने पिढ्यानपिढ्या करत आल्यामुळे त्यांना वाटतं की आमची यात प्रगती झाली, हो. आम्ही दुसरं का करावं. हो आता बरीच जण एक जण तर मला म्हणला की आम्हाला हीच करायचंय, हो आम्हाला नोकरी नकोच. नको. का तर त्यांना ह्यातलं ती. ज्याला आवड आहे का नाही हा. त्यानं हे धंदाच करावा. बर मग तुमच्यामध्ये अशा पद्धतीनं काय वेगळी प्रगती झाली तुम्हाला काय वाटतंय? आपली सगळी प्रगती झाली. आपण ह्याच्यावर 10 एकर जमीन घेतली. 10 एकर हा. कुठल्या साईडला घेतली? दहिवडी दहिवडी साईडला. विहीर पाडली, पाईपलाईन केली, सगळं केलं, चालूच आहे. म्हणजे लक्ष्मी चित्राबाच्या पायावरच. ह्याच्या पायावर 1 रुपया तुमचा माप कमायचा नाही कोणाची. होय. ह्याच्या जो जगलो या लक्ष्मी ह्या लक्ष्मीच्या जीवावरच 10 एकर जमीन घेतली. हा